नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री पशुधन ग्रामीण उद्योजकता योजनेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे, तर त्याच अपडेट तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेचे जे अर्ज आहे तर ते महाडीबीटी पोर्टलवर महाराष्ट्र दिन निमित्त 1 मे रोजी सुरू करण्यात येणार होते, परंतु आज 2 मे आणि या संदर्भात जे महाडीबीटी पोर्टल आहे तर त्या महाडीबीटी पोर्टलवर मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनेचे अर्ज अद्यापही सुरू झालेले नाही। तर मित्रांनो, काय झालेले आहे, ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवरून एक महत्त्वपूर्ण अपडेट या संदर्भात आलेली, ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनेसंदर्भात अनेक ज्या फसवणूक आहेत तर त्या फसवणुकी सुरू झालेल्या होत्या। कारण बरेच लोक शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रयत्न करत होते की आम्ही तुमचे अर्ज करून देतो, तुमची लाईन आम्ही लावून देतो, तुम्ही एवढे पैसे आम्हाला द्या, अशा अनेक ज्या गोष्टी, तर त्या अनेक गोष्टी समाज माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत या जात होत्या, त्या फेक स्वरूपात जात होत्या। तर याला आळा बसवण्यासाठी जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया चांगल्या पद्धतीने एकदम सुटसुटीत आणि पारदर्शक राबवता यावी, यासाठी कदाचित अजून हा वेळ आपल्याला लागू शकतो। येणाऱ्या 2 किंवा 5 दिवसात आपल्याला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेचे जे अर्ज आहे तर ते अर्ज हे 100% सुरू होतील मित्रांनो। कारण यात जो कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम सुद्धा एक लॉन्चिंग कार्यक्रम हा राबवण्यात येणार होता। मध्यंतरी ज्या 2-3 घटना आहेत या महाराष्ट्रात घडल्या, त्यानंतर मध्येच एक जी नसरापूरची जी घटना आहे तर ती घटनाही घडली, त्यामुळे या गोष्टींना थोडा 2-4 दिवस हा डिले होऊ शकतो। यातच सुद्धा पशुधन विभागाचे जे आयुक्त आहेत तर त्या आयुक्तांनी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज 2 मे रोजी त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटमधून हा रिलीज केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही पहा पहिले। राज्यातील भूमिहीन शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गटच्या सदस्या, दिव्यांग व्यक्ती या सर्वांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना कार्यान्वित केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून गाई, म्हशी, शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालनासाठी 50% ते 75% पर्यंत भरीव अनुदान देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतलेला आहे। यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला तर चालना मिळणारच आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना देखील एक मोठी अपूर्व संधी उपलब्ध झालेली आहे, जेणेकरून आपले शेतकऱ्यांना देखील आपलं शेतीच्या माध्यमातून व या जोडधंद्यातून आपलं उत्पन्न दुप्पट करण्याची एक अपूर्व संधी प्राप्त झालेली आहे। तर या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन आपली ही प्राप्त झालेली सुवर्ण संधी कोणत्याही परिस्थितीमध्ये न दवडता आजच प्राप्त करून घेण्यासाठी कार्यान्वित व्हावं, असं मी आयुक्त पशुसंवर्धन म्हणून सर्व नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटाच्या सदस्यांना मी आवाहन करीत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की ते सांगतायत जास्तीत जास्त जे तरुण असतील, त्यानंतर शेतकरी असतील, महिला बचत गट असतील, तर यांनी जास्तीत जास्त या योजनेमध्ये सामील होऊन लाभ घेण्याचा प्रयत्न करावा, असं आवर्जून आव्हान त्यांच्यातर्फे होतोय। तर महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अर्ज हे लवकरच सुरू होतील। मी जी तुम्हाला 1 मे साठी जी अर्ज सुरू होण्याची अपडेट दिली होती ती अपडेट होती, परंतु मध्ये काही प्रॉब्लेम आल्यामुळे या अर्ज करण्याची प्रोसेसला डिले होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो।